JMPSC मित्रांनो, हा आपला पहिला पुरस्कारासंबंधित व्हिडिओ आहे. याच्यामध्ये 6 पार्ट असतील. पहिल्या पार्टमध्ये आपण फॉर्मेशन इयर बघणार आहे. सेकंडमध्ये इंटरनॅशनल अवॉर्ड, थर्डमध्ये फिल्म अवॉर्ड, 4मध्ये जर्नलिझम अवॉर्ड, 5मध्ये आपण गव्हर्नमेंट अवॉर्ड बघणार आहे आणि 6मध्ये आपण स्पोर्ट अवॉर्ड बघणार आहे. पहिल्या पार्टमध्ये आपण बघायचं आहे की फॉर्मेशन ऑफ अवॉर्ड कसे झाले ते बघायचं आपल्याला. तर यामध्ये सगळ्यात पहिले बघायचं आपण नोबेल विषयी आपण विचार करूया. नोबेलचा विचार केला तर याच्यामध्ये 2 पार्ट करू आपण. 1901 ला हे पुरस्कार भेटतात आणि 1969 ला पण पुरस्कार भेटतात. 1969 ला हे इकॉनॉमिक्स आहे आणि हे बाकीचे सगळे आहेत हे 1901 चे आहेत. याच्यामध्ये जो पीसचा आहे तो फक्त ओस्लोला आहे आणि बाकीचे सगळे स्टॉकहोल्मला होतात. ठीक आहे. पीसमधला सगळ्यात पहिला रेसिपियंट आहे मदर टेरेसा, इंडियन. लिटरेचरमध्ये रवींद्रनाथ टागोर आहे गीतांजलीसाठी 1913. फिजिक्ससाठी सी व्ही रमन आहे. केमिस्ट्रीसाठी रामाकृष्णन आहे. मेडिसिनसाठी खोराना आहे. इकॉनॉमिक्ससाठी अमर्त्य सेन आहे. 2001 साली अबेल पुरस्कार स्थापना केली नॉर्वे देशामार्फत. ही मॅथमॅटिक्ससाठी आहे. कारण नोबेलमध्ये मॅथमॅटिक्सचं कोणतंही मेन्शन नसल्यामुळे 2001 सालापासून हे केलेलं आहे. त्याच्यानंतर 1917 मध्ये पुलिझर प्राइज हे USA कडून चालू केलेलं आहे. हे जर्नलिझमशी रिलेटेड आहे. त्याच्यानंतर आपल्याला हे बघायचं आहे मोस्ट इम्पॉर्टंट जर पुरस्कारामध्ये जर आपण जर विचार केला तर यामध्ये हे की ही एक ग्रुप आणि हा एक ग्रुप. तर जो पहिला जो ग्रुप आहे हे असं क्रोनॉलॉजिकली तुम्हाला विचारतात की परमवीर चक्र 1 नंबर, महावीर चक्र 2 नंबर, वीर चक्र 3 नंबर. ठीक आहे. सिमिलरली अशोक चक्र 1 नंबर, कीर्ती चक्र 2 नंबर आणि शौर्य चक्र 3 नंबरला असं ते विचारतात. तर हे हे पुरस्कार आहेत 1943 ला आहेत आणि हे 1952 ला आहेत. हे जे पहिले आहेत हे वॉरच्या वेळेस दिले जातात आणि हे पीस टाइमच्या वेळेस झालं. हे तुम्ही नाही ध्यानात ठेवलं तरी चालते. नंतर नंतर आपण बघू की हे बघा 1952 ला हे संगीत नाटक अकॅडमी अवॉर्ड चालू झालेले आहेत. साल एवढं महत्त्वाचं नाही, पण हे महत्त्वाचे आहेत. हे साल महत्त्वाचे आहेत 1954 चे. याच्यामध्ये साहित्य अकॅडमी अवॉर्ड आहे, भारतरत्न आहे आणि नॅशनल फिल्म अवॉर्ड आहे. ठीक आहे. तर भारतरत्नाचे हे 3 क्रायटेरिया आहेत हे. साहित्य अकॅडमी अवॉर्ड जर म्हणलं आपण तर हे लिटरेचरशी रिलेटेड आहेत हे. पंडित लक्ष्मण शास्त्री जोशी हे पहिले रेसिपियंट आहेत हे मराठीसाठी 1955 ला आहे. भारतरत्न म्हणजे हे रत्न जे आहेत हे 3 रत्न आहेत हे. राधाकृष्णन, राजगोपालाचारी आणि रमन. हे तुम्ही ध्यानात ठेवा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे 1 मिनिट मित्रांनो. त्याच्यानंतर आपल्याला बघा हे ऑस्कर, बाफ्ता आणि दादासाहेब फाल्के हे बघायचं आहे. ऑस्कर हा फिल्म आहे, यालाच अकॅडमी अवॉर्ड USA कडून दिला जातो. बाफ्ता अवॉर्ड हा UK कडून दिला जातो आणि दादासाहेब फाल्के हा आपला इंडियन आहे. देविका राणी ही पहिली रेसिपियंट आहे आपली दादासाहेब फाल्केची. ठीक आहे. 1957चा जर विचार जर केला आपण तर राष्ट्रीय शौर्य पुरस्कार दिले जातात. हे ब्रेव्हरीसाठी दिले जातात. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं की 1957लाच एक पुरस्कार दिला जातो. सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे रमन मॅग्सेसे आहे. हा फिलिपिन्स या देशाकडून दिला जातो. याच्यामध्ये गव्हर्नमेंट सर्व्हिस, सोशल सर्व्हिस हे याचे क्रायटेरिया आहेत 2-4. विनोबा भावे हे त्याचे पहिले पुरस्कार विजेते आहेत हे 1958ला यांना भेटलेला होता. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे खाली हे ग्रॅमी अवॉर्ड आहेत 1959 ला भेटलेले आहेत. USA कडून आहे आणि ही म्युझिकशी रिलेटेड आहे. ठीक आहे. आता हे सगळ्यात मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काय ह्या 3 तारखा तुम्ही ध्यानात ठेवायच्या आहेत. 1961, 1996 आणि 1965 हे 3 ध्यानात ठेवायचे आहे. 1961 महाराष्ट्र केसरीसाठी आहे, 1996 महाराष्ट्र भूषणसाठी आहे आणि 1965 ज्ञानपीठसाठी आहे. ठीक आहे. तर महाराष्ट्र केसरी हे वेस्टिंगसाठी आहे, कुस्तीसाठी आहे. दिनकर पाटील हे पहिले त्याचे पुरस्कर्ते आहेत, विजेते आहेत. महाराष्ट्र भूषण हा पु ल देशपांडे यांना पहिले भेटलेला आहे. ज्ञानपीठ अवॉर्ड जर म्हणलं तर वि.स. खांडेकर यांना भेटलेला आहे. वि.स. खांडेकर 1974 यासाठी. ठीक आहे. आणि जर ऑल ओव्हर इंडिया जर विचार केला तर शंकर स्वरूप हे पहिले विजेते आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. हे 2 वर्ष तुम्ही ध्यानात ठेवा. 1969 आणि 2005 याच्यामध्ये मॅन बुकर प्राइज आणि इंटरनॅशनल बुकर प्राइज असे 2 पुरस्कार आहेत हे. हे दोन्ही पण UK कडून दिले जातात आणि दोन्ही पण लिटरेचरशी संबंधात आहेत. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे त्यानंतर बघू आपण की हे अर्जुन अवॉर्ड आहे. हे 1961 ला याची स्थापना झालेली आहे आणि हे स्पोर्ट्सशी रिलेटेड आहेत. त्याचप्रमाणे राजीव गांधी खेलरत्न अवॉर्ड 1991 ला आहे. आता याचं ध्यानचंद खेलरत्न अवॉर्ड याला म्हणतात सध्या आता. विश्वनाथन आनंद हे पहिले याचे विजेते आहेत. त्याच्यानंतर 1996 ला प्रधानमंत्री राष्ट्रीय बाळ पुरस्कार पण ब्रेव्हरीसाठी दिले जातात. त्याच्यानंतर 2019 मध्ये नरेंद्र मोदींनी सुभाषचंद्र बोस डिझास्टर मॅनेजमेंट अवॉर्ड हा पुरस्कार चालू केलेला आहे.
त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे खाली मी 4 पुरस्कार दिलेत. याचे साल नाही ध्यानात ठेवले तरी चालेल. हा ग्रुप असा आहे हा. तर या ग्रुपचं काय विचारू शकतो तुम्हाला, की कलिंग अवॉर्ड कशाशी संबंधित आहे? तर सायन्स आहे. भटनागर सायन्सशी संबंधित आहे. धन्वंतरी मेडिकल सायन्सशी संबंधित आहे आणि बोरलॉग अवॉर्ड हा ॲग्रीकल्चरशी संबंधित आहे. हा सगळं यामध्ये आपण पार्ट 1चं हे केलेलं आहे. पार्ट 2 पण आपण अशाच प्रकारे टाईमपास न करता घेणार आहे. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर, लाईक पण करा. धन्यवाद मित्रांनो.